कोणत्याही राज्याची प्रगती जी असते ती त्या राज्याचा कायदा सुव्यवस्था कसा आहे यावर अवलंबून असते. सकाळी मी बोलताना उद्योग विभागाची चर्चा असताना मी सांगितलं की आज फॉरेन रात्रभर चालूया ना आपण. इन्व्हेस्टमेंट मध्ये 97 पण करूया. या राज्यामध्ये 1,34,000 मला बोलायचं? कोटीची इन्व्हेस्टमेंट मागच्या या वर्षामध्ये झालेली आहे आणि देशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी झालेली आहे त्याच्यात 32% वाटा हा आपल्या राज्याचा आहे. यावेळेस एवढ्या मोठी FDIची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये होते त्यावेळेस आपल्या राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली आहे हा त्याचा घोतक असतो, हा नेहमी त्याचा पॅरामीटर असते. आणि त्यामुळे या राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना मला हेच सांगायचं आहे की आज आपल्या राज्याची कायदा व सुव्यवस्था चांगली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला या राज्यामध्ये गुंतवणूक येत आहे. मुंबईचा विचार केला तर आत्ता नजीकच्याच काळात आपल्याला 5,000 घरं पोलिसांचे त्याचा एक नवीन प्रोग्राम CM साहेबांनी दिला. कारण की आज मुंबईतल्या पोलिसांची राहायची अवस्था ही फार बिकट झालेली आहे आणि त्या संदर्भात एक निर्णय करून त्याच्या एक नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करून 5,000 घरं पोलिसांचे बांधण्याचा एक मोठा क्रांतिकारी निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर आज तुमचा जो सायबरच्या संदर्भातलं CM साहेबांनी बोलले त्या सायबरमध्ये नवीन क्रांती घडून आणण्याचं काम CM साहेबांनी सांगितलं आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर आपल्या इथला जो क्राईम रेट म्हणजे तुमचं गुन्ह्याचं निदान लागण्याचा जो रेट आहे तो सातत्यानं वाढवण्याचं काम मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय करत आहे. परंतु ह्या सर्व करत असताना मला काही गोष्टी बोलायच्या आहे की एक विषय असा आहे की होमगार्ड जो आपला विभाग आहे या होमगार्ड विभागामध्ये आपण त्यांच्या सेवा ज्या आहेत त्या मर्यादित सेवा आपण त्याच्या वापरतो, परंतु त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या सेवा चांगल्या पद्धतीनं वाढवण्यासाठी नवीन कार्यक्रम आखण्याची गरज आहे. त्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर आता आपलं आरक्षण त्यामध्ये दिलेलं आहे पोलिसांमध्ये होमगार्डमधून घेण्याच्यासाठी. आता त्या आरक्षणामध्ये त्यांचं वय ते होमगार्डमध्ये पहिले 5-5, 7-7 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्यांचं आरक्षणाच्या वेळेस ज्यावेळेस येते त्यावेळेस त्यांचं वय आज आपल्या असलेल्या वयामध्ये ते बसत नाही. म्हणून त्यांच्या आरक्षणासोबत आरक्षण वाढवण्याची पण गरज आहे आणि त्यानंतर त्यांच्या वयाची मर्यादासुद्धा वाढवण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. सभापती महोदय, हे बोलत असताना मी माझ्या अमरावतीच्या संदर्भात आपल्याला सांगतो की आज आमच्या अमरावती महानगरपालिकेची लोकसंख्या 10 लाखाच्या वर झालेली आहे आणि 10 लाखाच्या वर लोकसंख्या झाली असताना तिथे पोलीस स्टेशनची ते 3 प्रस्ताव शासनाकडे आलेले आहे. त्या तिन्ही प्रस्तावाला मान्यता देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. परंतु 1.5-2 वर्ष झाले ते पोलीस स्टेशनचे प्रस्ताव आमचे शासनाकडे प्रलंबित आहे. तसंच एक CCTV अमरावतीला पूर्ण बसवण्याचा गृह विभागाकडे प्रस्ताव आलेला आहे. 135 कोटीचा प्रस्ताव आहे, परंतु त्यालासुद्धा अजून मान्यता भेटलेली नाही. तसंच पोलिसांचे घरं जे आहे त्या पोलिसांच्या घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची गरज आहे. या संदर्भात एक महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर ट्रॅफिकच्या संदर्भात मला माहीत नाही काय नियम आहे, परंतु ट्रॅफिकच्या संदर्भात त्यांना ट्रॅफिक पोलिसांना चालांचं आणि पैशाचं टार्गेट दिले जाते आणि ते टार्गेटसाठी त्याचं ट्रॅफिकचे आमच्या अमरावतीचे पोलीस पाहिले तर ते एका ठिकाणी असे लपून बसले असतात. कुठं मुंबईत जाल तुम्ही असे बाजूनं बसले असतात आणि पावत्या फाडत असतात आणि त्यांना ज्यावेळेस आपण टोकलं आणि CP नाही म्हटलं तर ते सांगतात की नाही मार्च महिना आहे, टार्गेट आहे. माझी गृह विभागाला या निमित्तानं विनंती आहे की चालान काय पाहिजे ते तुम्ही घ्या, परंतु ही टार्गेट सिस्टीम जर कमी केली तर राज्यातलं ट्रॅफिकची व्यवस्था चांगल्या प्रमाणात दुरुस्त होऊ शकते. या संदर्भात मी आपल्याला 2-3 विषय अमरावतीच्या संदर्भात सांगणार आहे. अमरावतीचा कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात आपण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एवढं सर्व व्यवस्था केलेलं आहे, चांगलं काम चालू असताना परंतु अमरावतीची कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत फार मोठी बेदारक परिस्थिती आहे. मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी बोललेलो होतो की अमरावतीच्या
आज जर तुम्ही क्राईम रेट पाहिला तर रोज दर दिवसाआड एक मर्डर आमच्या इथं होतो, एक खून दर आठवड्याला होऊन राहिला. तिथं जर ड्रग्सचे गुन्हे पाहिले तर मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे गुन्हे सापडत आहे आणि त्याच्यात खऱ्या अर्थानं तिथं बदल करण्याची गरज आहे. मागच्या वेळेस मी त्यांना सांगितलं होतं, CM साहेबांना आणि हाऊसमध्येही बोललो होतो की आमच्या इथं एक PI क्राईम चव्हाण म्हणून, संदीप चव्हाण म्हणून आहे. आता जो संदीप चव्हाण ततर्थ PI आहे, म्हणजे तो अजून पूर्ण PI झालेला नाही, तर त्याला पोस्टिंग देता येत नाही. त्याची अँटी करप्शनची इन्क्वायरी चालू आहे. DGचं एक सर्क्युलर आहे की ज्याची इन्क्वायरी चालू आहे त्याला क्राईम पोस्ट किंवा पोलीस स्टेशन देता येत नाही, तरी त्यांना पोलीस स्टेशन दिलेलं आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, DGंना भेटलो. मुख्यमंत्री महोदयांनी CPंना पत्र लिहिलं, तर पत्र लिहिल्यानंतर CPंनी त्याच्यावर त्यांची बदली केली, क्राईममधून केली आणि मोठ्या पोलीस स्टेशनला दिली. म्हणजे आज अमरावतीचं पोलीस कमिशनर कोणाच्या दबावामध्ये काम करत आहे हे समजण्याचं मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. रेतीचे धंदे मोठ्या प्रमाणात आहे, गुटख्याचा धंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे. मटक्याचे तर कमिशनर ऑफिसपासून असं हाकेच्या अंतरावर सर्वात मोठं म्हणजे अमरावती शहरातला सर्वात मोठा याचा धंदा म्हणजे CPच्या ऑफिसमधून खिडकीतून जरी पाहिलं तरी तो मटक्याचा धंदा चालू असलेला दिसते. म्हणजे हे जे दोन नंबरचे धंदे आणि हे क्राईमवाले जे लोक आहे ते सर्व त्या PI क्राईमसोबत अटॅच आहे, त्या संदीप चव्हाणसोबत. आणि आमच्या चर्चा आहे, मी CPंना फोन करून सांगितलं की तो तुमचा क्राईम PI म्हणतो की मी 85 लाख रुपये महिन्याचे द्यायचं कबूल केलेलं आहे. मी हे CPंना फोनवर सांगितलं की तो सांगते की मी 85 लाख रुपये CPंना देतो, तरी पण त्याचं CP बदली करत नाही, त्याला प्रोटेक्शन देऊन आले. CM साहेबांशी काल पण बोललो, परंतु ते CM साहेब बोलले की त्याची बदली मी करतो. परंतु माझं सांगणं सभागृहाच्या मार्फत शासनाला हे म्हणणं आहे की आपण इतकं चांगलं इकडे काम करत असताना एखाद्या अधिकारी पूर्ण त्या जिल्ह्याचं वातावरण बिघडवतो तर त्याच्यावर कारवाई करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. सभापती महोदय, या सर्व गृह विभागाच्या चर्चेवर आपण मला जी बोलण्याची वेळ दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद.